नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 94. एक साधू रानातून चालला असता एका बिळातून एक साप त्याला चावण्यासाठी धावत आला. तेव्हा साधू म्हणाला, मित्रा, मला किंवा माझ्यासारख्या असंख्य लोकांना जरी तू चावलास तरी तुला त्यापासून काहीच फायदा होणार नाही. त्यापेक्षा शांतपणा धारण करशील तर पुढचा जन्म तुला चांगला मिळेल. करिता यापुढे तू नुसते फुतकारीत जा, कोणासही चावू नकोस. इतके सांगून साधू पुढे निघाले. तेव्हापासून तो साप अगदी शांत राहू लागला. वाटेने जाणारे येणारे लोक या सर्पाचे विष नाहीसे झाले असावे. सध्या आजारी आहे वाटते, किंचित देखील न हलता स्वस्थ पडलाय असे म्हणून कोणी दगड मारू लागले तर कोणी त्याचे शेपूट धरून त्याला फरफरा ओढू लागले. त्यामुळे थोडक्याच दिवसात तो साप मरायला टेकला. पुढे एके दिवशी तोच साधू पुन्हा त्या वाटेने परत येऊ लागला. तेव्हा त्या सापाला पाहून वाटेवरच तो थबकला आणि तुझी अशी दशा का झाली म्हणून त्याने त्या सापाला विचारले. तेव्हा महाराज, आपला उपदेश मी अंमलात आणल्यापासून मला लोक सारखे छळू लागले आहेत असे सापाने उत्तर दिले. साधू हसून म्हणाला, खुळा, मी तुला कोणालाही चावू नकोस असे सांगितले होते, पण दुसऱ्यांना भेडसावू नकोस असे सांगितले नाही. तात्पर्य: समुद्राच्या खोलीप्रमाणे साधूंचे अंतर पण खोल असते, त्यामुळे त्यांच्या वचनांचा अर्थ सहजासहजी कोणाला उलगडत नाही. साधूंच्या वचनाचा यथार्थ अर्थ मुमुक्षू शिवाय इतरांना कळत नसल्याने वरवरचा अर्थ करू गेल्यास मन गोंधळून जाते. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.